हाय गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। सो आज हम बनाने वाले हैं मुंबई फेमस स्ट्रीट फूड रेसिपी जे आहे वड़ा पाव। सो इसमें एक स्पेशल थिंग आहे, माझी आजी माझ्यासोबत बनवणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड गाइस। आजी, आपण काय बनवतोय आज? वडापाव। ओके ओके, तर सुरू करूया। हो। ओके ओके। तर आजी, आपण हे किती बटाटे घेतलेत? हे 1 किलो बटाटे घेतले, स्वच्छ धुतले, उकडवले आणि त्याच्यानंतर सालटी काढून मॅच करून घेतले। ओके। आणि आजी, ह्याच्यामध्ये हे मिरची आहे, ह्यांचं काय करायचंय? मिरची, लसूण, अद्रक हे मिक्सर मध्ये असं एकदम अबडधोबड वाटायचं। चला गाईस, तर मी हे वाटून घेते आणि मग आपण भेटूया। तर गाईस, आपण हे हिरवी मिरची आणि अद्रक लसूण दरदर वाटून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर आजी, आता ह्याचं काय करणार आहोत आपण? आता उकडलेला बटाटा आहे ना, हा, त्याच्यामध्ये टाकणार आहे। अच्छा, ओके ओके। तर गाईस, आपण आता उकडलेल्या बटाट्यांमध्ये फोडणी लावणार आहोत। तर त्यासाठी आजी आपल्याला काय काय लागणार आहे? तेल, हा, राई, कढीपत्ता हो, आणि हळद। ओके। तर गाईस, आपण आता फोडणी लावतोय। तर त्यासाठी आपण इथे गॅसवर थोडंसं तेल आजी टाकून घ्या। हे तेल टाकतो, 3 चमचे तेल टाकायचं। हा, तेल चांगलं कडकडायचं हा, आणि राई टाकायची। राई चांगली कडकडली ना, हा, मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। राई चांगली तर हे आपण कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। ओके। हे बघ, त्याचे चटणी आहे ना, त्याच्यावर ते फोडणी वाटून द्यायची। ओके, अच्छा। तर आता आपण हे वड्यांच्या कोटिंग साठी आजी आपण हे काय काय घेतलंय? हे बेसन पीठ घेतलं, हा, त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलं हा, आणि थोडासा खायचा सोडा टाकला। ओके, चालेल। तर आपण हे भिजवून घेऊया आणि मग भेटूया आपण वडे तळण्यासाठी। ओके। तर गाईस, आपण हे बेसनचं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे आणि साईडला आपण हे जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं त्यामध्ये मी ना बारीक कोथिंबीर करून टाकलेली आहे आणि आम्ही मिक्स करून घेतले आणि त्याचे गोळे करून घेतले। तर आजी, चला वडे तळूया आता। हो, चला आजी। तर हे गरम तेल आपण करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे वडे आपण बेसनाच्या मिश्रणात असे तळायचे, तेलात तळत जाणार आहोत। आजी, वडे तळून झाले का? हो। ओके ओके, दाखवा। हा, हो हो, चला हे तेलातनं तुम्ही काढून घेताय आता। ओके ओके, चालेल, काढून घ्या। थोडं तेल राहत नाही त्याच्यात। ओके ओके, चालेल, चला। तर गाईस, आता आपण बनवणार आहोत वडापावसाठी चटणी। तर इथे आपण 3 चटण्या बनवणार आहोत। तर पहिली जी चटणी आहे, तर आजी ही चटणी कसली आहे? ह्याच्यात काय काय टाकले आपण? लाल मिरची पावडर आहे, मीठ आहे आणि लसूण आहे। अच्छा, तर ही आम्ही ऑलरेडी मिक्सर मध्ये काढून घेतली। ओके, हे मिक्सर मध्ये आम्ही हे करून आणि याचा वड्याचा चुरा पडतो ना, हा, तो पण थोडा आम्ही घालतो त्याच्यात। ओके, चालेल चालेल। तर ही एक चटणी आपण करून घेतलेली आहे। गाईस, आपण दुसरी जी चटणी करणार आहोत ती आहे हिरवी चटणी। तर आजी, त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? त्याच्यामध्ये ना लसूण, 1 इंच अद्रक, 4-5 तुमच्या तिखटाप्रमाणे 4-5 मिरच्या, पुदिना, पालक आणि हिरवे कोथिंबीर, ओके, आणि मीठ। हा, तर हे आणि थोडं तुम्ही लिंबू बी टाकू शकता याच्यामध्ये। ओके, चालेल। तर मग हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। तर आपण हे वाटून भेटूया। हो। तर गाईस, आपण ही हिरवी चटणी आता वाटून घेतलेली आहे आणि ह्याच्यात आम्ही लिंबू आणि मीठ टाकून घेतलंय। हो। आता ही तिसरी चटणी। आजी, आता ही तिसरी चटणी कसली आहे? हे ना चिंच आणि गूळ एक अर्धा तास भिजत घालायचं आणि वाटून घ्यायची। ओके, चालेल। तर ही चिंच आणि गूळ भिजवून वाटून घेतलेलं आहे आपण, ही तिसरी चटणी। चला गाईस, आता आपण वडापाव बनवायला सुरू करूया। ठीक। हे बघ, सुकी चटणी लावायची। ही पाव आपण कट करून घेतली आहे, त्याला चटण्या लावून घेऊया। हिरवी चटणी, चिंचाची चटणी, लसणाची चटणी आणि मिरची, आणि हे आपण
आता खायला तयार. फ्राय करून घेतले. हा, तर हे मिरची आपला फ्राय. वडापाव तयार आहे. त्याच्यात कांदा पण तुम्ही टाकू शकता, बारीक कापून घेतलाय आपण. हा, हा, तर आता हा आपला वडापाव तयार आहे खाण्यासाठी. तयार. हो. ओके.